नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी आहे. औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचं वक्तव्य करणाऱ्या अबू आझमींचं निलंबन करण्यात आलंय. हे अधिवेशन संपेपर्यंत त्यांचं निलंबन केलं गेलंय. सत्ताधारी पक्षाकडून आझमींचं निलंबन करण्यात यावं असा प्रस्ताव मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला होता आणि यानंतर बहुमतानं हा प्रस्ताव संमत करण्यात आला. या ठरावावरनं विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. हे अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमींचं निलंबन करण्यात आलंय. विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी याप्रमाणे अत्यंत बेजबाबदार आक्षेपार्ह वक्तव्य करून एका विधानसभेच्या सदस्याला न शोभणारे गर्हणीय व अशोभनीय वर्तन केले आहे. सदर कृत्य विधानमंडळाच्या प्रतिष्ठेत बाधा आणणारे व विधानमंडळासारख्या लोकशाही संस्थेतील सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे आहे. अशा प्रकारे विधानसभा सदस्य श्री अबू आझमी यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे. तसेच सदरहून निलंबन कालावधीत त्यांना मुंबई येथील विधान भवनाच्या प्रसीमेत येण्यास बंदी घालण्यात यावी. हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. अमृत योजनेच्या घोटाळ्याला एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा उल्लेख करणारे प्रतिज्ञापत्र सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून कोर्टात सादर. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा मोठा गौप्यस्फोट. धनंजय मुंडेंनंतर आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता. पश्चिम महाराष्ट्रातील एक पैलवान मंत्री महिलेच्या मागे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप. हसन मुश्रीफ यांनी सोडलं वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद. कोल्हापूर, मुंबई, वाशिम प्रवास करणं शक्य नसल्याचं दिलं कारण. सीएम फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का. शिंदेंनी नियुक्त केलेल्या MSRDCचे अधिकारी कैलास जाधव यांना केलं पदमुक्त. विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता. विधिमंडळाकडून विविध दाखले तपासणार. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना ठोठावलेल्या 2 वर्षांच्या शिक्षेप्रकरणी आज नाशिकचे सत्र न्यायालय अंतिम निकाल देणार. निर्णय विरोधात गेल्यास मंत्रिपदावर टांगती तलवार. महायुतीचा विधिमंडळ समितीचा फॉर्म्युला ठरला. भाजपला 11, शिवसेना 7 तर राष्ट्रवादीला 4 समित्या मिळणार. मंत्रिपद हुकलेल्यांचा राजकीय पुनर्वसन करणार. सूत्रांची माहिती. चुकीचं वर्तन आणि काम केलं तर परिणाम भोगावे लागतील. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत फडणवीसांची भाजपच्या मंत्र्यांना तंबी. सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी जोडावी लागणारी 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय. लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यावधी नागरिकांना दिलासा. प्रशांत कोरटकरची रोल्स रॉइस गाडी जप्त करणार. गाडीचा आता कोणाकडे आहे त्याचा ताबा याचा तपास CID करणार.